नमस्कार. मानसीताईंनी तुम्हाला गद्य अभिवाचन कसं करायचं हे सांगितलं. आता मी थोडक्यात तुम्हाला पद्य अभिवाचन कसं करायचंय हे सांगतेय. काय फरक आहे गद्य अभिवाचन आणि पद्य अभिवाचनात? गद्य अभिवाचनामध्ये आपण वाक्य वाचत असतो. तर पद्य अभिवाचनामध्ये आपण काव्य वाचत असतो. आणि हे वाक्यातनं जेव्हा काव्य होतं तेव्हा त्याच्यात काय होतं? याची खूप सुंदर व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे वाक्यम रसात्मकम काव्यम. म्हणजे त्याच्यात भरपूर रस भरला. आपल्या भावनांचं खूप सुंदर चित्रण त्याच्यात झालं, की त्या वाक्याचं काव्य होतं. आणि हे काव्य वाचताना आपण कशा पद्धतीने वाचायचंय, याच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. काव्य वाचताना आपण सगळ्यात प्रथम भाव पोहोचायचा असतो. पण त्याआधी सुद्धा काही तांत्रिक गोष्टी छोट्याशा सरावासाठीच्या अशा मी तुम्हाला आता सांगते. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी कविता म्हणायची असते, तेव्हा ती कविता 5-6 वेळा तरी आपण मोठ्याने म्हणून बघितली पाहिजे. तर ही 5-6 वेळा म्हणून बघताना काय वेगवेगळ्या पद्धतीने म्हणायची? तर पहिल्यांदा जेव्हा आपल्याकडे कविता येते, तेव्हा ती खूप भरभर, भरभर, भरभर म्हणून बघायची. आता उदाहरणार्थ आपण ही कविता घेऊयात. ग. माडगुळकरांची "काय वाढले पानावरती" अशी ही कविता आहे. खूप सुंदर कविता आहे, ज्याच्यात खाण्याच्या पदार्थांचं, जेवणातल्या, पंक्तीतल्या पदार्थांचं खूप सुंदर वर्णन केलंय. आणि ती कविता आता आपण भराभर कशी वाचायची आहे, ते मी सांगते. सगळ्यात पहिल्यांदा वाचताना त्याच्यात काय अर्थ आहे, काय म्हणायचंय हे अजिबात लक्षात घ्यायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ, "काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती, धवल्या लवणे हे पुढे वाढले, मेथकूटमुख पिवळे सजले, आले लोणचे मुरमुरले, लिंबू कागदी रसरसले, टिसुने आवळे मधुर केले, कृष्णाकाठचे वांगे आणले, खमंग त्याचे भरीत केले, निर्णय चटके नेटले." अशा पद्धतीने ती कविता खूप पटपट वाचायची आहे. जेणेकरून त्याचे जे शब्द असतात ना, ते तुमच्या जिभेवर चढतात. जिभेवर त्याचा उच्चार करायला तुम्हाला ते सोपे व्हायला लागतात. ते जिभेवर येतात तुमच्या, रुळतात. तुमची जीभ त्याच्यासाठी रुळते. आणि मग नंतर आपल्याला हीच कविता दुसऱ्यांदा वाचताना हीच कविता आपल्याला अतिशय सावकाश, अगदी उलट पद्धतीने म्हणजे आपली जी आत्ताची बोलण्याची गती आहे, त्याच्या अगदी उलट गतीने अतिशय सावकाश-सावकाश वाचायची आहे. म्हणजे काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती. आता ह्या 2 ओळी तुम्ही ऐकल्यात. ह्या मी किती शांतपणे वाचल्या. हे वाचताना माझं त्याच्या अर्थाकडे लक्ष जायला सुरुवात होते. मग आधी शब्द माझ्या जिभेवर चढले, जिभेला त्यांची सवय झाली. आता मी त्यातला अर्थ बघायला लागली आहे. मग ते कळतंय मला, की काय वाढलंय पानावरती ते ऐकून घ्या आता असं. असं सांगते. मग धवल लवण हे पुढे वाढले. तितक्या शांतपणे वाचायचं. म्हणजे मग आपल्याला त्याचा अर्थ कळत जातो, शब्द नीट कळत जातात, नेमके कळत जातात आणि आपण तिसऱ्यांदा कविता वाचायला तयार होतो. मग परत एकदा ही तिसऱ्यांदा कविता म्हणून बघायची आहे. ती म्हणताना आपण ज्या पद्धतीने बोलतो आहोत किंवा आपली जी नेहमीची गती आहे, त्या गतीने ही कविता म्हणायची. पण तिसऱ्यांदा म्हणताना हातात पेन्सिल घेऊन बसायचं आणि पेन्सिल घेऊन बसल्यावर आपल्याला जे शब्द कळत नाहीयेत, त्याच्या खाली रेघ मारायची एकीकडे आणि दुसरीकडे कुठली ओळ म्हणेपर्यंत आपल्याला दम लागतोय, हे पण बघायचंय. म्हणजे काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती. आता मला संप्रती म्हणजे काय हे कळलं नाही, तर मी त्याच्या खाली रेघ मारणार. धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले. आता काही-काही जणांना तुमच्यापैकी धवल लवणाचा अर्थ कळत असेल, काही-काहींना कळतच नसेल, की पुढे वाढले धवल लवण म्हणजे काय? तर धवल म्हणजे पांढरं आणि लवण म्हणजे मीठ. ते पांढरं मीठ वाढलंय पुढे, इतका त्याचा छोटासा साधा अर्थ आहे. तर हे समजून घ्यायचं तिसऱ्यांदा कविता वाचताना. अशा पद्धतीने 3 वेळा कविता वाचून झाली, की चौथ्यांदा आपण खुणा केलेल्या आहेत ना वाचताना, की कुठे दम लागतोय, कुठे आपल्याला हे कळत नाहीये, कुठल्या शब्दावर जोर द्यावा असं वाटतंय. म्हणजे मेतकूट मग पिवळे सजले, आले लोणचे बहु मुरलेले. बहु म्हणजे खूप जास्ती मुरलंय ना ते, छान मुरलंय असं लोणचं. तर ते बहु मुरलेले त्याच्यावर जोर द्यायचा आहे. मग तिथे एक काहीतरी खूण करून ठेवली आहे तुमची तुम्ही, की त्याच्यावर जोर द्यायचा आहे. तर तिसऱ्यांदा वाचताना ज्या पद्धतीने तुम्ही ठरवलंय, की इथे जोर द्यायचा आहे किंवा हा शब्द कळला नाहीये. तर चौथ्यांदा वाचताना त्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ती कविता म्हणायची. ज्या पद्धतीने तुम्ही तिथे थांबायचं, उच्चार कसे करायचे हे लिहिलंय, त्याच्या पद्धतीने ती कविता म्हणायची. तर अशा 4 वेळा म्हणून झाल्यानंतर साहजिकपणे आपण त्या कवितेत शिरतो आणि आपल्याला त्याचा अर्थ कळतो आणि
त्याच्याप्रमाणे आपण ती कविता म्हणायला लागतो. पण मग याच्यानंतर काय करायचं? तांत्रिक काही गोष्टी झाल्यानंतर म्हणजे थोडासा सराव झाल्यानंतर 5व्या-6व्यांदा आता आपण ती कविता म्हणणार आहोत आणि आत्तापर्यंत ती आपल्याला पाठ झालेली असते. तर ते कसं म्हणायचंय ते मी आता थोडक्यात सांगते. तर ती बालकवींची औदुंबर ही कविता आपण त्याच्यासाठी घेऊयात. तर ही कविता काय आहे? मी वाचून दाखवते बघा कशी वाटतेय. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळूनी जळ झाकळूनी जळ गोड काळीमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. आता ही कविता वाचताना मी जसं सांगितलं मगाशी आपल्याला दम कुठे लागतो हे बघायचं आणि शब्दांवर जोर द्यायचा ज्याच्याने त्या कवितेतला अर्थ बदलतो. आता तुम्ही एक खूप लहानपणी साधा छोटासा एक खेळ खेळला असाल की मी तुला असं म्हणलो होतो ना, हे वाक्य आहे. तर त्याच्यातल्या एकेका शब्दावर जेव्हा तुम्ही जोर देता ना, म्हणजे मी तुला असं म्हणलं होतं ना, मी तुला असं म्हणलो होतो ना, मी तुला असं म्हणलो होतो ना, असं जेव्हा आपण म्हणत जातो, तेव्हा त्यातला अर्थ बदलत जातो. तर असंच कवितेच्या बाबतीत सुद्धा असतं. आता यातली ही ओळ बघितली समजा तुम्ही, की चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. तर आता ह्याच्यात मला नेमकं काय पोहोचवायचंय, की ते गाव खूप लांब आहे, असं मला पोहोचवायचं असेल, तर मी ते चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे. अशा पद्धतीने म्हणलं तर ते कळतं, की पैल टेकडीकडे ते लांब आहे कुठेतरी. पण मला ते लांब आहे हे नाही जास्ती पोहोचवायचंय. मला ते छोटंसं गाव आहे हे पोहोचवायचंय. असं जर असेल तर मी बोलताना चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे असं म्हणलं तर त्यातला थोडासा आशय बदलतो, थोडासा भाव बदलतो त्याच्यातला आणि मग ते छोटंसं गाव आहे, चिमुकलं गाव आहे असं डोळ्यापुढे येतं साहजिकपणे ऐकणाऱ्यांच्या. त्यामुळे आपल्याला ऐकणाऱ्यांना काय पोहोचवायचंय नेमकं त्याच्याप्रमाणे आपल्या शब्दांवरचा जोर ठरला पाहिजे. ही दुसरी महत्वाची गोष्ट झाली त्याच्यातली. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट काय तर आशय पोहोचवताना तुमचे उच्चार नेमके आणि स्पष्टच असले पाहिजेत. आता काही काही जणांना असं वाटतं, की आशय पोहोचल्याशी मतलब आहे ना आपल्याला. आशय पोहोचला की झालं. उच्चारात थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल. पण असं होऊन चालत नाही. आता सगळ्यांनी लहानपणी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं ऐकलं असेल बरोबर. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमचा चांगला. आता हे चमचमता चांगला हे जर म्हणताना असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेली सोनेली चमचमता चांगला असं म्हणलं तर ती लहान मुलांनी म्हणलेली कविता आहे. हे लगेच खूप साहजिकपणे कळून येतं. किंवा ती गदिमांची एक खूप छान कविता आहे. आलगट्टी गालगट्टी सोन्याशी गठ्ठी भू. ती कदाचित तुम्ही ऐकली असेल. म्हणजे ती अशी आहे, आलगट्टी गालगट्टी सोन्याशी गठ्ठी भू. तुला मी खेळात घेणार नाही, चॉकलेट गोळ्या देणार नाही. आलास तर घेईन गालगुच्चा, अंगावर सोडीन भू. अशी कविता आहे. आता मगाशी मी औदुंबर वाचताना जितक्या शांतपणे, संथपणे, जितकी शांत अशी ती कविता वाचली, तशी ही कविता वाचून चालणार नाही. म्हणजे मी जर ही कविता अशी वाचली, की आलास तर घेईन गालगुच्चा, अंगावर सोडीन भू. तर ह्याच्यात काहीच अर्थ नाहीये. म्हणजे तुला मी खेळात घेणार नाही, चॉकलेट गोळ्या देणार नाही. आलास तर घेईन गालगुच्चा, अंगावर सोडीन भू. असं ते अंगावर आलंय ना ते कुत्रं, तर ते जाणवलं पाहिजे तुमच्या कविता वाचनातनं. तर कवितेमध्ये जसं उच्चार महत्वाचे आहेत, शब्दांवर जोर महत्वाचे आहेत. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, की ज्याच्यामुळे आपला आशय पोहोचला पाहिजे त्याच्यातनं. आता काही ओळींच्या बाबतीत असं असतं, की त्या ओळी नीट पोहोचवायच्यात आपल्याला. तर त्याच्यासाठी आपण त्या दोनदा म्हणाव्या लागतात कधी-कधी. म्हणजे आता मगाशी जसं चार घरांचे गावाची मुकले म्हणलं तसं ह्यातली शेवटची ओळ मी दोनदा म्हणली, की पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. म्हणजे ते औदुंबराचं झाड असं पाण्यात पाय टाकून निवांत बसलंय असं आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे ना. जे कविता ऐकतायत त्यांच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहायला पाहिजे. म्हणजे ही कविता खरंच इतकी सुंदर आहे, की 8 ओळींमध्ये एक निसर्ग चित्र मांडलंय बालकवींनी आपल्यासमोर आणि
तो असा औदुंबराचं झाड तिथे निवांत बसलंय. हा जो निवांत भाव आहे त्यातला, तो आपल्या बोलण्यात सुद्धा यायला पाहिजे. तर असे हे उच्चार महत्वाचे असतात आणि मग अशा वेळेला काही ओळी आपल्याला दोनदा वाचाव्या लागतात, की ज्याच्यामुळे त्या प्रेक्षकांपर्यंत जास्ती चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतील. ह्याच्याशिवाय आता हे औदुंबर ही कविता तशी छोट्या-छोट्या ओळींची होती. पण काही-काही कविता खूप मोठ्या-मोठ्या ओळींच्या असतात. म्हणजे आता ही समजा आपण बाबा आमटेंची कविता बघितली, माणूस माझे नाव. तर ते कविता कशी आहे बघा. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. 10 दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव. बिंदू मात्र मी क्षुद्र खरोखर, परी जिंकले 7ही सागर. उंच गाठला गौरी शंकर, अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव. आता कधी-कधी हे अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव, ही इतकी ओळ पटकन म्हणता येत नाही आपल्याला. काही-काही वेळेला त्याच्यात आता तुम्ही इथल्या प्रत्येकच कडव्यात जर बघितलं, तर प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीत ती ओळ मोठी आहे आणि त्याच्यात जोडाक्षर आहे. मग अशा वेळेला आपला दम टिकत नाही कधी-कधी. मग काय करायचं? तर आपण जेव्हा कविता पहिल्यांदा, दुसऱ्यांदा वाचतो, मी मगाशी सांगितलं तसं, तेव्हा खुणा करून ठेवलेल्याच असतात. तर कुठे श्वास घ्यायचा हे नीट ठरवून घ्यायचं. म्हणजे मग अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव. असं जर तुम्ही म्हणलत, तर ते त्या ओळीवर जोरही देता येतो तुम्हाला ज्या शब्दावर जोर हवा तिथेही देता येतो आणि थांबताही येतं मध्ये आणि श्वासही घेता येतो. आता ह्या कधी-कधी श्वास पुरत नाही. याच्यात मग हा आकाशाचा ठाव, जो ठाव महत्वाचा शब्द आहे, तोच खाऊन टाकला जातो कधी-कधी असंही होतं. पण मग हे होऊ द्यायचं नाही. आपण शेवटपर्यंत स्पष्ट उच्चार करू शकतोय ना, हे प्रत्येक वेळेला तपासायचं. मग अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव, हे एका दमात म्हणता येऊ शकतं. कधी येऊ शकतं? जेव्हा आपला श्वासाची ताकद नीट असेल तेव्हा. आता तुम्हाला स्पर्धेसाठी एखादी कविता पाठवायची आहे. तर लगेच आत्ता 2-3 दिवसात काही तुम्हाला जमणार नाही किंवा लगेच काही दिवसात करायला जमणार नाहीत. पण दमसास वाढवायचा असेल आपल्याला, की ज्याच्यामुळे आपल्याला कविता खूप छान म्हणता येऊ शकल्या पाहिजेत. तर दमसास वाढवायचा असेल किंवा गाणं खूप छान म्हणता येऊ शकायला पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी प्राणायाम ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर प्राणायाम करायला पाहिजे सगळ्यांनी आणि तुम्ही लहानपणी ते खेळ खेळला असाल किंवा आत्ता सुद्धा खेळत असाल माहिती नाही, पण पाण्यात आपलं तोंड बुडवायचं आणि बुडबुडे काढायचे. हा खूप साधा गेम गेम आपण लहानपणी खेळायचो. पोहायला जातात लोकं. ते पोहण्याने तर दमसास खूप छान वाढतो. पण नाही आता सगळे कोव्हिडमुळे सगळे बंद आहेत स्विमिंग टँक. मग काय करणार? मग हा छोटासा खेळ आहे, की छोट्याशा भांड्यात पाणी घेऊन आपण त्याच्यात तोंड बुडवून बुडबुडे काढायचे. बरं तोंड बुडवायला भीती वाटत असेल, तर स्ट्रॉनी करू शकता या गोष्टी, की ज्याच्यामुळे तुमच्या श्वासातली ताकद वाढायला मदत होते आणि मग तुम्ही खूप मोठ्या-मोठ्या ओळी सुद्धा एका श्वासात म्हणू शकता. काही-काही कविता खूप जोशपूर्ण असतात. त्या तुम्हाला एका एका श्वासात म्हणाव्या लागतात त्या ओळी. तेव्हा त्याच्यासाठी हा खेळ खूप महत्वाचा आहे. काही वेळा काही कवितांच्यामध्ये असं असतं की आता ही कविता जी आपण माणूस माझे नाव बघत होतो, तर अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव, माणूस माझे नाव, माणूस माझे नाव. असं परत एकदा आपल्याला ती हे म्हणायला लागते. पहिली ओळ परत एकदा म्हणायला लागते. तर अशा पद्धतीच्या काही कविता असतात. तर तिसरी कविता बघितली आपण कुंभारासारखा गुरु. ही ग. माडगुळकरांची कविता आहे आणि खूप सुंदर गुरुच्या बद्दल लिहिलेली कविता आहे. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी घालितो धपाटा, आत आधाराला हात. आधी तुडवी तुडवी, आधी तुडवी तुडवी, मग हाती कुरवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. घट जाती थोरा घरी, घट जाती थोरा घरी, घट जाती राऊळात, कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. ज्या कवितांची गीतं होतात किंवा अशा काही कविता असतात, की ज्यांचं यमक हे कडव्याचं यमक हे पहिल्या 2 ओळींची म्हणजे ध्रुपदाशी जुळलेलं असतं. तिथे ही गोष्ट आवर्जून करायची, की कडवं म्हणून झाल्यानंतर परत पहिल्या ध्रुपदातली ओळ, पहिली किंवा दुसरी ती त्या कवितेच्या ह्याच्याप्रमाणे असते, ती ओळ म्हणायची. पण हे नक्की आवर्जून म्हणायची. नाहीतर मग तुम्ही पुढच्या कडव्याला गेलात, तर ते विचित्र वाटतं. म्हणजे हीच कविता तुम्ही त्या पद्धतीने म्हणून बघा. पहिली ओळ न म्हणता, तर तुम्हाला सुद्धा कळेल, की आपण काहीतरी चुकतोय. पण कधी-कधी असं सुद्धा असतं, की जरी पहिल्या कडव्याला ते यमक जुळत असलं, तरी प्रत्येक वेळेला ती ओळ म्हणायची गरजही नसते. म्हणजे आता ही वसंत बापटांची कविता आहे, हिरवा पाहुणा म्हणून. आजही अंगणा पाहुणा गोजिरा. छोट्याशा झाडाचं रोप आपण घरी आणतो ना, त्याच्यासाठी लिहिलेली ही कविता आहे. ती किती गोड कविता आहे बघा. आजही अंगणा पाहुणा गोजिरा,
ये घरा मुच्या सोयरा साजिरा. वाजता नौबती ये सखा सोबती. खेळावा संगती हा जरा लाजरा. कोवळे देहुडे सावळे रूपडे. कोवळे देहुडे सावळे रूपडे. पोपटी अंगडे शोभते सुंदरा. म्हणजे लहान बाळ असतं की नाही ज्याला आपण अंगडं टोपडं घालतो तसं ते सुंदर छोटंसं रोप आणलंय असं त्याच्यात वर्णन आहे. आता ह्यात सुद्धा प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीचा शेवटचा शब्द हा पहिल्या ओळीशी यमकात आहे. पण म्हणून आपण प्रत्येक वेळेला ते नाही म्हणून सुद्धा चालेल. म्हणजे खेळावा संगती हा जरा लाजरा, आजही अंगणा पाहुणा गोजिरा असं प्रत्येक वेळेला म्हणण्याची गरज नाहीये. कारण ह्या कवितेत तो ताल आणि लय वेगळा आहे. आता ताल आणि लय हे ह्याच्यावर आलो आपण तर प्रत्येकच कवितेला एक ताल आणि लय असते. तर ती समजून घेतली पाहिजे काय आहे आणि त्या लयीतच आपण ती कविता म्हणली पाहिजे. नाहीतर मग ती लय बिघडली तर कविता पूर्ण तुमचं म्हणणं बिघडू शकतं. अजून एक महत्वाची गोष्ट कवितेच्या बाबतीत लक्षात ठेवायची ती म्हणजे कविता पाठ म्हणायची. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं 3-4 वेळा तुम्ही ती कविता म्हणली की 5व्या-6व्यांदा तुम्हाला ती पाठच होते. पण पाठ म्हणण्यात 2 फायदे असतात. एक म्हणजे ती आपल्या मनापासून येते, आपल्याला अडखळायला होत नाही आणि दुसरं म्हणजे आपण प्रेक्षकांच्याकडे बघून ती कविता म्हणू शकतो. आता तुम्ही सगळे कदाचित या स्पर्धेसाठी रेकॉर्डिंग करणार आहात, पण काव्यवाचन नेहमीच करताना प्रेक्षकांकडे बघून आपण ती कविता म्हणली पाहिजे. तुम्ही कदाचित आता सलील कुलकर्णी आणि संदीप खरेंचं काव्यवाचन ऐकत असाल तर तुम्हाला हे जाणवेल की ते प्रेक्षकांकडे बघून म्हणतात. त्याच्यामुळे प्रेक्षकांना कळतंय की नाही, त्यांचा काय प्रतिसाद आहे हे आपल्याला कळतं आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादावर आपण पुढची ओळ दोनदा म्हणायची आहे का आधी त्यांना कळलं नाहीये आणि म्हणून ती दोनदा म्हणायची आहे का त्यांना दाद देण्यासाठी मध्ये जागा ठेवायची आहे, हे ठरवू शकतो. त्याच्यामुळे कधीही कविता पाठ म्हणायची शक्यतो हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. आणखीन सांगायचं म्हणजे कविता ही फक्त तुम्ही आवाजातनं म्हणत असता असं नाही. तर तुम्ही जेव्हा काव्य वाचन करता, जेव्हा वाचिक अभिनय किंवा वाचिक अभिव्यक्ती असं करता, तेव्हा ते फक्त वाचनातनं किंवा फक्त तुमच्या आवाजातनं होत नसतं. तर त्याच्याबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा कवितेला अनुरूप असेच पाहिजेत आणि तुमची देहबोली सुद्धा. म्हणजे एखादी जोशपूर्ण कविता म्हणताना तुमच्या चेहऱ्यावर तो जोश दिसला पाहिजे. एखादी भावूक कविता म्हणताना, गंभीर कविता म्हणताना त्या पद्धतीचे हावभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसले पाहिजेत. हे महत्वाची गोष्ट त्यातली आणखी लक्षात ठेवायची. हे सगळं होण्यासाठी म्हणजे प्रेक्षकांकडे बघून कविता म्हणता येणं, हावभाव आपल्या चेहऱ्यावर येतात की नाही हे तपासण्यासाठी मी जसं मगाशी 5वी-6वी कविता म्हणून दाखवली त्याच्यात 7व्या-8व्यांदा तुम्ही ती कविता म्हणताना ती कविता आरशात बघून म्हणायची. स्वतःकडे बघून म्हणायची, की आपण कशी म्हणतोय ती कविता. जेव्हा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे आणि तुम्हाला उभं राहून ती कविता म्हणायची तेव्हा कदाचित तुमची अख्खी देहबोली दिसणार आहे त्याच्यात. मग तुम्ही कसे उभे राहताय, तुमच्या काय हालचाली होतायत, मध्येच हात वेगळीकडे कुठे जात नाहीये ना, हे सगळं कळण्यासाठी ती आरशात बघून कविता म्हणायची. त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला तुमचं कळेल. मगाशी मी सांगितलं तसं भाषा ही सगळ्यात महत्वाची या सगळ्या कवितेच्या बाबतीत. म्हणजे मगाशी बोलताना काही शब्दांचे उच्चार मी सांगितले, की चमचमता चांगला किंवा असे लहान मुलांच्या ह्याच्यात असेल तर तशा पद्धतीने करायचे. पण हा च आणि च हा जो उच्चार आहे ना, ह्याचा घोळ बरेच जण करतात. तर कदाचित हे तुम्हाला मगाशी मानसीताईंनी पण सांगितलं असेल, पण काही कवितांच्या बाबतीत असं होतं. म्हणून मी हे मुद्दामून परत सांगतेय, की काही शब्दांचे उच्चार हे नीट लक्षात घ्यायचे आणि त्या पद्धतीनेच म्हणायचे. म्हणजे च आणि च हा चांदीचे किंवा चमचे ह्याच्यातला च आणि चिंच ह्याच्यामधला च याच्यात फरक आहे. आता जग आणि जग ह्या 2 शब्दांचे उच्चार बघितले तर ज तर लिहिताना एकसारखंच लिहितो आपण जग आणि जग. पण त्याच्या उच्चारात फरक आहे. कधी-कधी तुम्ही थोडासा जरी उच्चार चुकलात तरी अख्ख्या कवितेचा अर्थ बदलू शकतो. त्याच्यामुळे या उच्चारांकडे लक्ष द्यायचं. काही उच्चार हे भाषेच्या अनुरूप वेगवेगळे असतात. म्हणजे इंग्रजीमध्ये एफ असा उच्चार करतात, फ असा उच्चार करतात, पण मराठीत आपण फ असा उच्चार करतो. तर फुगे असं म्हणतो, फूल असं म्हणतो, फूल असं म्हणत नाही आपण. त्या फूलचा अर्थ वेगळा होतो. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. हे छोटे-छोटे उच्चार लक्षात ठेवायचे. त्याच्यामुळे भाषा जितकी चांगली होत जाईल आपली कधी-कधी काय असतं, काही अहिराणी भाषेतल्या कविता असतात, काही कोकणी भाषेतल्या कविता असतात. पण मुख्य भाषा काय आहे, हे लक्षात घेतलं तर तुम्ही त्यातले व्हेरिएशन्स करू शकता. म्हणजे बोबडं बोलायच्या आधी कविता कविता बोबडी म्हणायच्या आधी सुद्धा तुम्हाला मुख्य भाषेत ती नीट म्हणता यायला पाहिजे.
शुद्ध भाषेत नीट म्हणता यायला पाहिजे, तर तुम्ही ती बोबडी म्हणू शकता. तर ह्या 2 गोष्टी खूप व्यवस्थित लक्षात घ्यायला पाहिजेत. आणखीन काही लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे रेकॉर्डिंग करताना अ, फ, भ, ठ, थ असे उच्चार जे असतात, ते समजा माईक असेल तुमच्यासमोर, तर माईकच्या खूप जवळ जाऊन म्हणायचे नाहीत. हे उच्चार थोडेसे सौम्य म्हणले पाहिजेत, नाहीतर ते कानाला थोडे हार्श वाटतात, टोचतात ते कानाला. त्याच्यामुळे ही एक गोष्ट आणखीन खूप महत्त्वाची लक्षात ठेवायची. अ, आपल्याला कधी घोषणा द्यायच्या असतात, कधी-कधी खूप जोशपूर्ण कविता म्हणायची असते, शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणायचा असतो, तर कधी-कधी एखादी कुजबुजल्यासारखी कविता म्हणायची असते. तर ह्या 2 गोष्टींच्या वेळेला बरोबर उलटं करायचं. म्हणजे आपण जोशपूर्ण कविता म्हणत असू ना, तर आपला आवाज साहजिकच खूप मोठा होणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं लांब जाऊन मोठ्यांदी ती कविता म्हणायची, तर ती पोहोचते. जर तुम्ही कॅमेऱ्याच्या किंवा माईकच्या किंवा लॅपटॉपच्या मागच्या खूप जवळ गेलात आणि ती कविता म्हटलीत, तर ती अंगावर येणार, ती कर्कश वाटणार. पण त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं लांब जाऊन म्हटलात, तर ती कविता खूप सुंदर वाटते. आणि तीच एखादी सौम्य, मृदू कविता, कुजबुजण्याच्या स्वरातली कविता तुम्ही जर जवळ जाऊन म्हणलात, तर ती खूप गोड वाटते कानाला. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या. काव्यवाचन कसं करायचं याच्याबद्दल खूप खूप काही वेळ आपण बोलू शकतो आणि खूप वेगवेगळ्या कविता ऐकू शकतो. पण आता मला असं वाटतं, की मी आज थांबते. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या सगळ्यासाठी आणि तुम्ही खूप छान म्हणाल अशी मला खात्री आहे. मी फक्त आजचा आपलं हे सेशन संपवताना तुमच्या सगळ्यांसाठी एक छोटीशी कविता म्हणणार आहे आणि मग आपण थांबूयात. भिवून पावलं टाकू नका. भिवून पावलं टाकू नका, भिवून डोळे झाकू नका. भिणाऱ्याला प्रकाश कोणी बघू देत नाहीत. भिणाऱ्याला प्रकाश कोणी बघू देत नाहीत. भिणाऱ्याला इथं कोणी जगू देत नाहीत. गरुडाहून झेपावणारा प्रत्येकाला प्राण आहे. गरुडाहून झेपावणारा प्रत्येकाला प्राण आहे. विश्वास ठेवा. तुमच्या पायात न संपणारं त्राण आहे. विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. नवा दिवस प्रकाश घेऊन येत आहे. नवा दिवस विकास घेऊन येत आहे. मंगेश पाडगावकरांची कविता होती. हे खूप छान आणि प्रेरणा देणारी कविता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थांबते. धन्यवाद.